सणाला, नैवेद्याला, होळीला पुरणपोळी ही हमखास केली जाते। ही पुरणपोळी मऊसूत आणि इतकी मऊ की तोंडात टाकताच विरघळणारी अशी कशी करायची, त्याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं, पुरण कसं करायचं, कणिक कशी भिजवायची हे आपण पाहूया। चला तर मग। पुरणपोळी तर सगळ्यांना आवडते, पण करायला अगदी कठीण आणि अवघड वाटते, पसारा भरपूर होतो। पुरणपोळी करताना त्याचं प्रमाण अगदी बरोबर घेतलं गेलं पाहिजे, डाळ आणि गुळाचं। पुरणपोळी करण्यासाठी प्रमाण काय घ्यायचं, ज्या भांड्याने आपण हरभऱ्याची म्हणजे चणा डाळ तुम्ही ज्या भांड्याने घ्याल त्याच भांड्याने आपल्याला गूळ मोजून घ्यायचा आहे। तेवढाच गूळ म्हणजे समप्रमाणामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ घ्यायचा आहे, म्हणजे पुरण अगदी चांगलं होतं, पाहिजे तसं गोड होतं। गव्हाचं पीठसुद्धा आपण त्याच भांड्याने मोजून घ्यायचं आहे, तेवढंच घ्यायचं आहे, किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त घेतलं तरी हरकत नाही। पाणीसुद्धा आपल्याला त्याच भांड्याने घ्यायचं आहे, तेवढंच घ्यायचं आहे, म्हणजे पुरणपोळीसाठी ते अगदी बरोबर आहे, पुरणपोळी चुकत नाही। गव्हाचं पीठ जे आपण घेतो ते मैद्याच्या चाळणीने आपण चाळून घ्यायचं आहे। असं पुरण तयार होतं, ते हाताला चिकटत नाही, म्हणजे पोळीमध्ये भरायला अगदी ते सहज शक्य होतं। असं पुरण झालं पाहिजे, सैल पण नाही, घट्ट पण नाही। पुरण जर असं झालं म्हणजे पोळी पटकन पुढे सरकते, फाटत नाही। जर पुरण पातळ झालं तर पोळी फाटते। हे बघा, हाताला पुरण अजिबात चिकटलेलं नाही, असं पुरण आपल्याला पुरणपोळीसाठी तयार करायचं आहे। ते कसं करायचं हा एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। त्या व्हिडिओमध्ये मी पुरणपोळी, कटाची आमटी हे सगळं अपलोड केलं आहे। इथे आपण हे आता कटाच्या आमटीसाठी पाणी काढून घेतलं आहे। काश्मीरी तिखट, लाल तिखट आणि गरम मसाला, खोबरं भाजून घ्यायचं आहे, लसूण, आलं, भाजून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर हे सगळं वाटण कटाच्या आमटीसाठी तयार करून घ्यायचं आहे। लाटताना ती फाटते, पुरण सुकलेलं सुकं न होता ते हाताला अगदी चिपकायला नको अशा प्रकारचं पुरण शिजवायला पाहिजे असतं, तरच पोळीमध्ये ते छान भरता येतं आणि पोळी लाटताना ती फाटत नाही, पटापट पुढे सरकते। त्यामुळे पुरण कसं करायचं तर एकदम असं व्यवस्थित पुरण झालं पाहिजे, जास्त घट्ट पण नाही, जास्त सैल पण नाही। दुसरं म्हणजे आता गहू कुठला घ्यायचा, तर लोकवन गहू याचा वापर करायचा आहे, कारण लोकवन गहू हा वाकस असतो, त्यामुळे पोळी ही अगदी सहज लाटता येते, त्यामुळे हाच गहू निवडायचा आहे। आणि जर तुम्ही दुसरा कुठला गहू घेतला तर त्या गव्हामध्ये अर्धा मैदा मिक्स करून घ्यायचा आहे, तर ती पोळी छान लाटता येते, फाटत नाही। नुसत्या मैद्याच्या पोळ्या सुद्धा करतात, पण त्या पोळ्या तशा चांगल्या लागत नाही, त्यापेक्षा गव्हाच्या पोळ्या केलेल्या ह्या उत्तम आणि छान असतात। पुरणपोळी ही गुळाचीच छान लागते, त्यात साखर मिक्स करायची नाही। डाळ शिजताना त्याच्यात थोडी हळद आणि तेल टाकून शिजवायचं, हळदीमुळे पुरणाला रंग छान येतो, तेलामुळे डाळ ही मऊ शिजते। जास्त मऊ प्रमाणापेक्षा डाळ शिजवायची नाही, एकदम जास्त मऊ अशी नाही शिजवायची, कारण पोळी लाटताना ती फाटते, पोळ्या लाटता येत नाही, पुरण बाहेर येतं। जर आपल्याला कटाची आमटी करायची असेल तर त्याच्यामध्ये पाणी, जेवढी आमटी आपल्याला करायची असेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये वाढून घ्यायचं आहे आणि प्लस पुरण शिजण्यासाठी लागणारं थोडं पाणी, असं एकूण पाणी त्याच्यात घालायचं आहे। पुरण वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर आणि सुंठ पावडर ही वाटून घेतल्यानंतर त्याच्यात टाकायची, म्हणजे पुरणाला वास छान राहतो। सुंठ पावडरमुळे पचायला पुरण हे हलकं जातं। पुरणपोळीमध्ये पुरण हे जास्त भरावं म्हणजे पोळी छान लागते, खुळखुळी अशी पुरणपोळी करायची नाही। पुरणपोळी खाल्ल्यासारखी वाटते जर त्याच्यामध्ये पुरण जास्त भरलं तर, थोड्या पुरणाची पोळी चांगली लागत नाही। दोन पद्धतीने ह्या पोळ्या आपल्याला करता येतात। एक म्हणजे नुसती वाटी तयार करून त्याच्यात पुरण भरून तो गोळा बंद करून तशी पुरणपोळी लाटून घेता येते, किंवा दोन छोट्या छोट्या पोळ्या पुरी एवढ्या लाटून एका पोळीवरती पुरण ठेवून वरून दुसरी पोळी ठेवून ती व्यवस्थित बाजूनी कडा बंद करून आणि मग हलक्या हाताने ती व्यवस्थित लाटून घ्यायची। अशा दोन पद्धतीने आपल्याला पुरणपोळ्या करता येतात। पोळी खालून पूर्ण भाजली गेली पाहिजे, एका बाजूने ती व्यवस्थित भाजली गेली तरच नंतर ती उलथवायची। सारखी सारखी पुरणपोळी उलट सुलट अशी करायची नाही,
साजूक तुपावरती खमंग खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची, म्हणजे ती खायला अगदी छान लागते. पोळीवरती भरपूर प्रमाणात साजूक तूप घालून कुस्करून पुरणपोळी खा किंवा दुधासोबत खा, म्हणजे ती मस्त लागते. पोळी ही 8 ते 10 दिवस अगदी छान टिकते. पुरणसुद्धा आपलं 10 दिवस छान टिकतं. म्हणजे जर जास्तीचं पुरण आपल्याला करायचं असेल तर ते आपण 10 दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो. आता कणिक कशी भिजवायची, पुरण कसं शिजवायचं, कटाची आमटी कशी करायची, हा एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तो नक्की बघा. तेव्हा ह्या सगळ्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर आपली पुरणपोळी खमंग, खरपूस आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारी अशी बनणार आहे. या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप द्या, बेल आयकॉनला क्लिक करा. पोळी खमंग खरपूस येण्यासाठी टिप्स. कटाच्या आमटीसाठी इथे आपण मगाशी जो मसाला भाजून घेतला होता, कांदा आणि आलं, लसूण हे वाटून घेतलं आहे. इथे खोबरं, लसूण, लाल तिखट, काश्मीरी तिखट, गरम मसाला हे वाटून घेतलं आहे. हे कटाच्या आमटीसाठी तयार केलेला मसाला. आता आपण कटाची आमटी तयार करूया. आहे कोथिंबीर, तेल तापल्यावर जिरं टाकून घ्यायचं आहे. वाटून घेतलेला कांदा आणि आलं लसूण कांदा छान खमंग परतला गेला की मग हे वाटून घेतलेलं लाल तिखट, काश्मीरी तिखट, गरम मसाला, खोबरं, लसूण हा मसाला याच्यात टाकून घ्यायचा. परतवून घ्यायचा आहे. 1 चमचा हळद टाकून घ्यायची. धणा जिरा पावडर. मसाल्याला छान परतून झाला, तेल सुटलं की आपण हे जे कटाच्या आमटीचं पाणी काढून घेतलंय ते टाकून घ्यायचंय. पुरणपोळी सोबत ही आमटी अगदी छान लागते. ह्याच्याबरोबर आपण पापड, कुरडई, भजी हे तळून घ्यायचंय आणि आमटीसोबत या आमटीमध्ये भात, पापड, कुरडई, भजी असं टाकून ही आमटी छान लागते खायला. आणि गोड पुरणाच्या पोळीसोबत ही आमटी अगदी केलीच जाते आणि तिची चव ही अगदी छान लागते. गोड बरोबर तिखट. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय. आता आमटी 5 मिनटं उकळून घ्यायचे. 5 ते 10 मिनटं. आमटीमध्ये 1 ते 2 पोहा चमचा कांदा लसूण मसाला सुद्धा घालायचा गरम मसाल्याच्या सोबत. उकळल्यानंतर आमटीला वर छान तवंग येतो. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. कटाची आमटी.